या समाजाचा करता कसा करता येईल, या मानवाचा कसा करता येईल याच्याकडे लक्ष द्या. आणि त्यामुळे आज आपण सर्व समाज हा एकत्र दिसत आहोत. इथे एका समाजाचे लोक नाही आहे, इथे जगामध्ये जो समाज आहे निर्माण आहे आज, त्या समाजातले प्रत्येक स्त्री पुरुष या चर्चा बैठकीने भगवंताच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. तर त्या गुरुने जे कार्य केले ते कार्य मी नाही करू शकत, मी नाही करू शकणार. कारण की त्यांचे जे तत्वशब्द नियम आहे त्यांचं काटेकोरपणे जर पालन आपण केलं तर आपण फक्त 10% 25%च करू शकतो, अन्यथा नाही करू शकत. कारण की त्याचे तत्वशब्द नियमाने चालायला आपल्याला 100% प्रयत्न करायला खूप कष्ट करावं लागेल. आपल्याकडे आपण एक जर हवन करतो तर आपली सगळी हालत बेकार होते. संध्याकाळपर्यंत उपास ठेवणे, उपासानंतर ते 12-1 वाजता हवन करणे, त्यानंतर जेवण खावण करणे, तर आपली हालत होऊन जाते बारी होते का नाही. तर ज्या गुरुने तत्वशब्द नियम दिले आणि ज्या गुरु करता आता या 12 वाजतापासून जी चर्चा बैठक सुरू झाली, सर्वांनी आपापल्या परीनं जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु ते ज्यांनी जे काही जे इथं आपले मानतकी बाबा जुंदीच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत पोहोचवलं ते किती लोक आत्मसात करतील आणि किती नाही करतील हे तुमच्यावर अवलंबून. नाही तर फार सुंदर असे इथं मार्गदर्शन झाले. आमच्याकडे हा एकच सारंग काय नाही आहे, भरपूर टीम आहे आमच्याकडे सांगणारी. बाजीरावच्या माटेच्या बाबतीत असो की आणखी कोणत्या विषयावर असो भरपूर टीम आहे, पण आता त्यांना संधी मिळत नाही. संधी फार क्वचित एकाला मिळते. मग आणखी 2-4 महिन्याने जर एखादा नव्वद असलं तिथं उपस्थित होता, त्याच्यामुळे काही आमचे जे त्या वयातले सेवक आहे हे सुद्धा नाराज होतात. नाही तर सारंग काय सारखे पोरं संपूर्ण टीम मध्ये आहे. छोटी आजनी असो, आमचा कनान असो, खंडाळा परिसर असो की जुनी कामठी परिसर असो, ह्या परिसरामध्ये तज्ञ लोक असे हे स्वर्गीय सूर्यबांजी कुंभलकर यांच्या नेतृत्वात त्यांनी तयार केले आणि त्या आधारावर लोक तयार झालेले आहेत. आता त्यांचे जे कार्य आहे ते आम्हाला पुढे सुरू ठेवायचे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्यांना कार्य भगवंताचे करायचे आहे आणि तसेच कार्य आपल्याला करायचे आहे. आतापर्यंत खूप आमची वाहवा केली. सूर्यबांजी कुंभलकरांनं खूप चांगले कार्य केले. मोतीरामजी होते, सेवकरामजी चौधरी होते, मानकर साहेब होते. आम्ही जे काही केलं किंवा आज आमची जी ओळख आहे हे या छोटी आजनी गावामुळे. चाहे आमचे स्वर्गीय सूर्यबांजी कुंभलकरजी असो, स्वर्गीय मोतीरामजी गाते असो, चौधरी साहेब असो, मी स्वतः असो की आमचे सेवक असो, आमची खरी जर ओळख करून दिलेली असेल तर या छोटी आजनी गावाने करून दिलेली आहे. नाही तर आम्हाला कोण ओळखत होतं, कोणता परिसर ओळखत होता? ना स्वर्गीय सूर्यबांजी कुंभलकरला जिल्हा ओळखत होता ना आम्हाला ओळखत होता. त्यांनी घडवलं, ते घडलं. त्याच्यामुळे हा जो पारसुणी तालुका आहे ह्या पारसुणी तालुक्यामध्ये सेवक जागृत झाले आणि